नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या व्लॉगमध्ये, व्हिडिओमध्ये आणि चॅनलवरती सुद्धा. मी स्वतः मालक DSK व्लॉग्सचा तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये काही गडबड घोटाळे घडलेले आहेत आणि ते गडबड घोटाळे सुरूच आहेत. आणि तुम्हाला मी एक गोष्ट सांगू इच्छितो की सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि तुमची ओपिनियन कमेंटमध्ये कळवा की व्हिडिओ कुठून बघताय, काय बघताय आणि कसं वाटला व्हिडिओ, त्याबद्दलच्या ओपिनियन मी तुम्हाला बोलतोय. ओके, तर तर आताचा व्हिडिओ आपला सुरू झालेला आहे हे तर तुम्हाला माहीतच आहे. तर मला असं वाटतंय की मी तुम्हाला काहीतरी विचारू का की मी कसा दिसतोय, कारण मी आज थोडं शेविंग वगैरे केलेलं आहे आणि बारीक बारीकच केस आहे, त्यामुळे मी टोपी ठेवलेली आहे. नाही तर म्हणसान की बाबा तू टोपी का घालतो सारख्या व्हिडिओमध्ये. तर आपली केस जे ना बारीक बारीक आहेत त्या हिशोबाने मी टोपी घातलेली आहे. थोडी वाढू द्या, कारण मला बारीक केस बिलकुल बी आवडत नाही, त्यामुळेच मी अशा अवस्थेमध्ये असतो. आणि आज आहे ब्ल्यू जॅकेटवरती. हे आहे मामाने दिलेलं जॅकेट, जसं की तुम्ही जर कंटिन्युअसली व्हिडिओ माझे बघत असताल, हो की नहीं. तर आज के वीडियो को शुरू करते हैं और कैसा लगता है वीडियो आप बताइए. मेरी हिंदी चार ऐसी कॉमेडी हो सकती है, जैसे काय माझी हिंदी जैसी चलेंगी वैसी हिंदी मैं आपको बताना चाहता हूँ. ओके, तो आता तुम्हाला मी दाखवतो पुढचा मॅटर काय झालेलं आहे. थोडंसं म्हणजे नाही, थोडं म्हणता चांगलंच मॅटर थोडंसं झालेलं आहे घरामध्ये. तर तुम्हाला मी दाखवतो आता. चला. गोबीसाठी भांडण नसते करीत ना. तू अर्धा किलो गोबी 5 रुपयात भेटती का? किती रुपयाची गोबी? किती रुपयाची? सोनार दुकानात भेटती का? उद्यापासून तुम्ही दोघं जा भाजी आणायला. नाही पण सोनार दुकानात भेटती का? सांगायचं भाजी आणणार नाही मी, तुम्ही तुमचं दोघांना जायचं घेऊन यायचं. सोनार दुकानात थोडी भेटती भाजी, आज थोडी असते यार. शिल्लक गोष्टीवरून मॅटर. मग तो म्हणतो ना मला खायचं नाही. बाबा माझ्या पोटात त्रास व्हायला लागला, मला तर मी कमी खाणार आहे. हे मी स्वयंपाक बनवायच्या आधीच 15 मिनिटं अगोदर तिला सांगितलं होतं. तर मी म्हणलं आपण रेसिपी दाखवू, म्हणलं रेसिपीचा विषय होईल तर रेसिपी दाखवण्याचा विषय करू त्या टायमिंगला. म्हणून म्हणलं मी तिला एक काम कर, थोडी गोबी दिसली मला तर मी म्हणलं हे गोबीतला पराठे बनवून पाय म्हणलं मी. तर मला काय माहिती अर्धा किलो गोबी काचा कापणे, ती बी म्हणते आता तू जाड आहे. आज थोडी कापले तिने बरोबर, बघून तर वाटत होतं मला बरोबर. गोबी तशी कापीतच नाही. बरं मी होते नाही तर ती बी विचारत नाही ना. मग ती म्हणली मी केलेलं नाही याच्या आधी, तर विचारायचं काम आहे ना. म्हणलं बारीक बारीक काप म्हणलं गोबी. मला काय माहिती आता. मी म्हणलं बनीन पराठ्याचं, खाऊ आपण पराठ्याचं मॅटर. मला काय माहिती एवढं मोठं होणार. बिन पाण्याची गोबी करून दाखवते मी तुला, बिना पाण्याची. काय दाबतो बाबा तो. नंबर मार ना तिथं दुकानातले. नंबर सोडून काही बी करतो मी. काय नको आपण मास्का पाण्याशी नको लावू. त्याला भाव माहित नाही ना अजून बाहेर. अरे मग काय 200 रुपये किलो गोबी काय यार, तुम्ही अशी बोलती मम्मी. किती आहे सांग ना मला, किती आहे सांग बरं. नाही सांग ना मला, किती रुपये किलो गोबी सांग बरं. सांग 60 रुपये किलो गोबी. ती किती होती? ती अर्धा किलो गोबी होती, 30 रुपये झाले. मग देतो स्कॅनर तुला, 30 रुपये टाकतो. आता त्याच्यात तेल आहे, मीठ आहे, साखर सगळं आहे त्याच्यामध्ये. झाला आता माणसाने करायच्या आधी विचारायचं. जरी मी दमून आले तर मी सांगेन ना मला दिसत नव्हतं, माझ्या डोळ्यात लाल जर झाले, मग डोळ्याला मला बी दिसत नाही थोडं तांदळेपणा झालाय मला आजकाल. होईल ना. मला काय माहिती आता किती लागते काय लागते ते नसतं माहिती. इकडे मम्मी दिसते तुम्हाला, इकडे शिवानी दिसती. शिवानी असं पोटात पाय घालून बसू नये, जरा मोकळं चांगलं बसावं. हा असं बसावं. आणि तिने काय केलं माहिती तुम्हाला सांगतो. मी जस्ट म्हणलं आज आपण रेसिपी देऊया थोडीशी, त्या हिशोबाने मी शिवानीला अंदाजे म्हणलं. ती म्हणली आपल्याकडे 2 ऑप्शन आहे. कोणते शिवानी?
जोरात बोलणं जातं पराठा नाही हो. आलू मटर आणि पत्ता गोबी असे 2 ऑप्शन आहे. अरे बोला ना, काय कॉन्ट्रॅक्ट घेतलं का मी एकट्यानीच? तुला बोलायचंच नाही आहे का मग? बोलायचं कसं बोलायचं तर. आपलं सगळं एवढं चॅनल आहे, एवढी फॅन फॉलोइंग आहे, सगळ्या गोष्टी बोलतात आणि सगळ्या गोष्टी वाट बघत मग तुमची. मग सगळी एवढी मोठी फॅमिली आहे आपली. कमीत कमी 28,000ची फॅमिली, त्यातले कमीत कमी चांगल्यापैकी व्हिडिओ बघतात आपले. म्हणजे बघा मम्मी तर खाऊनच द्या. आणि तिने काय केलं बोल ते उलटानं द्या मला. करता यायचं नाही ते साऊथ तिकडे करायचं बिरायचं, पण ते एवढेच जाड असते. तुम्ही हॉटेलमध्ये बाहेर खायला गेलात ना तर एवढेच तुम्हाला जाड पराठे खायला भेटणार. हा तर आपल्याकडे 2 भाज्याचा ऑप्शन होता, त्या भाज्याचा ऑप्शन 3 ऑप्शन सॉरी 3 ऑप्शन पैकी आपले कोणतं ऑप्शन होते सांग मला. हा नाकातल्या नाकात नको बोलू, सरळ बोल. हा हा एक आलू मटर होतं हा आणि एक पत्ता कोबी आणि एक कोबी नाही. हा कोबी बरोबर. हा, आणि एक हे पराठे. हा पराठे काय करतात पत्ता कोबी आणि पराठे एकच असतं. आधी तुमच्या दोघींचा विचार झालता की तुम्ही आम्हाला खिचडी खाऊ घालणार आहेत आणि त्यानंतर आम्हाला काम होते जरा काही वेगळं करायचं होतं. तुम्हाला म्हणजे मी काय बाहेर हिंडत होतो का रे? असं गोष्टी म्हणता तुम्ही आम्हाला काम होते. हिंडाची वस्तू नाही, आम्हाला लाडू करायचे होते. मध्येच काहीतरी काढतोस खायला. मित्रांनो मला 2 ऑप्शन दिले, एक तर खिचडी किंवा आलू मटर. तर तिसरं मला तिने 15 मिनिटात मला हे आणून दाखिलं. काय दाखिलं? पत्ता गोबी. आणि पत्ता गोबी तिने काय केलं? पत्ता गोबीचं काय केलं? हे बघा या असा पराठा बनवला, या पराठा खायला. पत्ता गोबीचं काय केलं? भाजी हा चिरली. किती 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 पत्ता गोबी चिरली? 1 किलो हा अर्धा किलो. हा 1 किलो अर्धा किलो. आमच्या पत्ता गोबीचा कलर बघू शकता तुम्ही, एकदम लाल भडंग असा लाल आहे. तिखट टाकलं. अशी असते का? लाल तिखट टाकल्यावर अशीच होती म्हणा. पण मी बोलले मिरची टाकू, तुम्ही बोलले नाही लाल तिखट टाक. मग लाल तिखट टाकल्यावर लाल होणार काय मॅटर करता तुम्ही? खरंच नाही एवढं मोठं मॅटर घरामध्ये झालं. नुसतं पत्ता गोबीच्या भाजीवरून पत्ता गोबी झाली आणि त्यातली त्यात तुम्ही काय केलं? चपात्या एवढ्या मोठ्या, म्हणजे चपात्याचं पीठ बी जास्त टाकलं. मी म्हणलं बाबा मी दुपारी खाल्लं होतं ना त्याच्यामुळे माझ्या पोटात जरा गडबड झाली तर मला काय अन्न जाणार नाही. पण हे बघा करता करता खाणं चालू. कोणचा नाही ग काही म्हणते ती नवीन मेहमान येणार. मीठ कमी पडे का? नेहमीच कसं मॅटर करता बरं तुम्ही? एक मॅटर करता. आता मला काही कळत नाही. मीठ कमी पडे का? खाऊन बघ. असा पकडला तर मी हे बघ तू गेली ना बाहेर हॉटेलमध्ये ते असेच जाड जाड पराठे खायला भेटतात. तिकडे गेलं पंजाब साईडला गेलं ना असेच पराठे असतात जाड जाड. पण त्याच्याबरोबर मस्तपैकी बटर टाकतात. बटर पराठा असतो, घी पराठा असतो, त्याच्या संग ताक असतं, लस्सी मीठ असते. बरोबर आहे का? तुझी लस्सी खावांगे. मीठ बरोबर आहे. अरे काय चालेंगे तुम्हारे अरे वीडियो आपले क्या लस्सी खावांगे काय चल रहा तुमचं? खाऊन खाऊन नुसते खाते इकडे तिकडे खाते नुसते. मग नुसते वजन वाढीते खाऊन खाऊन. मीठ बघावं लागतं. मग माझं वजन कमी कमी मित्रांनो समजा 80 किलो झालेलं आहे. मी म्हणलं आज थोडासा फास्ट मारीन संध्याकाळच्या टायमाला. परत आलो मी कारण थोडंसं शूटमध्ये आपल्या गडबड झाली आणि ते शूट वाकडा तिकडे झालता, बरोबर नव्हता झाला. हे बघा आपल्याला कसा पराठा सर्व होत आहे हे बघू शकता तुम्ही. कसा आहे वरती आहे. ह्याच्याबरोबर तुम्ही सॉस खाऊ शकता. भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. मेयोनीज आहे माझ्याकडे, सॉस आहे. तर मी सॉस आणि ते लावून खाणार आहे. तर सांगू शकता का तुम्ही तुमच्या रेसिपीचा राज? गडबड घोटाळ्यामधली झालेल्या गोबीचे पराठ्याचा राज. मम्मी तू सांग ना. छान झाले, मस्त झाले. खाऊन बघितलं मी, मीठ आहे का नाही बरोबर. सगळं काहीच नाही काही नाही, फक्त खायचं चालू आहे बाकी. आणि हे फक्त हे बघू शकता तुम्ही कसा बनलाय बघा. मला सांगा कमेंटमध्ये दिसतोय का नाही. शिवानीने पहिल्यांदा बनवला तो. पहिल्यांदा बनवला. पहिल्यांदाच पाहिलं. तू पाहिलं ना त्याच्या पहिले? हा मला माहित नव्हतं. फ्लावर याचा पत्तागोबीचा पराठा माहितीच नव्हता तुला? त्याच्याकडे त्याच्यामुळे त्याचं चुकलं. चुकलं कशाचं रे? हे कशावरून चुकलं वाटतं बरं मित्रांनो तुम्हाला सांगा बरं. हिरव्या मिरच्या होत्या ओके ताई त्याच्यात भारी. ते म्हणले हिरव्या मिरच्या नसतात.
हिरव्या मिरच्या मी दुपारी खाल्ल्या, हिरव्या मिरचीनेच मला त्रास झाला सगळा. हिरव्या मिरची नुसत्या खाऊन खाऊन पूर्ण आग व्हायला लागली. आणि तुम्हाला सांगतो, आता तुम्ही किचन जर बघत असणार आमचं, तर किचनला बघून थोडं नाव वगैरे काय म्हणजे हे करू नका, कारण आम्हाला किचन वाटा बांधायचा थोडा पसारा झालेला आहे आमचा बेकार. कारण पसारा तर आहेच, हे दिसतंय आम्हाला माहिती, पण किचन वाटा बांधायचा आहे तर राहिलेला आहे. कारण पैसों की बहुत कमी है मेरे पास, बहुत मतलब बहुत कमी है पैसे की, इसीलिए नो किचन वाटा नहीं बांधे हमने. बांधेंगे हम, पैसे आएंगे तब तेव्हा बांधेंगे. कसं झालंय सांग ना, खातोच नुसता. हे बघा पाणी किती छान झाला आहे. इकडे पप्पा आहे बघा, ते नाही खात, ते नुसतं भाजीचा. भारी झाले, भारी झाले. तुम्हाला देऊ का एक? मी आता खातो सगळं, पोट भरतो आणि तुम्हाला भेटतो मग. तोपर्यंत तुम्ही पण एन्जॉय करा गोबीचा पराठा. चला आता परत आलो मी आणि आता मस्त खाऊन पिऊन झाले भारी. मला पण वाटतं तुमचं पण जेवण झालं असं कदाचित, आणि तुम्हाला आमचा गोंधळ झाला थोडासा. आणि त्याच्यानंतर थोड्याफार मी भरपूर सारे शब्दही ऐकले, लय मोठ्या गोष्टी पण ऐकल्या, कशा वाटल्या त्या सुद्धा मला कमेंटमध्ये कळवा जावा. आणि मला मी तुम्हाला काय सांगू आता, एक मी प्लॅन केला तर तो प्लॅन अचानक मध्ये कॅन्सल झालेला आहे. मला त्या गोष्टीचा पश्चाताप व्हायला लागला. आता बघू आपण नवीन काहीतरी पुढं विचार चालू आहे. तोपर्यंत आलोच, थोड्या वेळात येतो मी. कुठं जात नाही मी, आलोच. आपला व्हिडिओ आहे अजून संपला नाही बाबा, अजून आहे. चला मी तुम्हाला काहीतरी दाखवतोय. ही गोष्ट काय असेल ही माझ्या सगळ्या बहिणींनी मला कमेंटमध्ये नक्की सांगावं, ही माझी इच्छा आहे. काय असेल सांगा बरं. हे आता हे एवढं मोठं केलेलं आहे आणि हे द्यायचे आपल्या लाडक्या बहिणीला. म्हणजेच तुम्हाला माहीत असेल आता. आणि हे बघा, हे पण मला सांगा, हे दगड कशाचे आहेत? दगड आहे का ते? हे दगड आता आम्ही याचं पाक करणार आहोत या दगडाचा, आणि मग हे मिक्सचर करणार आहोत. कारण थोडं मजबूती पाहिजे ना, शिवानीला जरा ताकद आली पाहिजे, आहे का नाही? शिवानी जरा मजबूत झाली पाहिजे, आहे का नाही? त्यात अजून तरी मेथी टाकायची बाकी. मेथी माहिती तुला काय नाही असते? टाकायची. मेथी माहिती काय असतं तुला? नाही टाकायची, कडू लाडू नाही खायची. मेथीची भाजी नाही. मेथी काय असते माहिती तुला? काय काय असतं सांग बरं. भाजी म्हणून तुला माहिती मेथी काय? हा सांग ना. मेथी असते ते दळून आणायचे असते आणि त्याच्यात मिक्स करायचे असते, ते कडू होतं, कमरासाठी चांगलं. डाळ माहिती तुला? डाळ 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 टाईपमध्ये मेथी येते. मेथीचे दाणे असते. मेथीचे दाणे खाल्ल्याने तुझ्या बॉडीमध्ये झिंक लेवल आणि भरपूर साऱ्या गोष्टी वाढतात. बायोटिन बियोटिन लय साऱ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये. ते केसासाठी बी लय चांगलं असतं, केस गळत नाही त्यांनी. तर जर 2 महिने कंटिन्यू जर ग्लासभर पाण्यामध्ये मेथी जर रात्री भिजू घातली आणि सकाळी ती मेथी खाल्ली आणि त्याचं पाणी केसाला लावलं ना, केस गळणारच नाही बिलकुल. असं मला सांगितलं होतं एक जण, म्हणून मी व्हिडिओमध्ये उल्लेख केला. मित्रांनो, तुम्ही म्हणजे अचानकमध्ये कसं काय एवढं ज्ञान द्यायला लागला, तुम्हाला ती सांगू शकत नाही मी. आता आपला व्हिडिओ संपलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवा. मम्मी जरा बोलली मला, ते मी व्हिडिओमध्ये ॲड केलेलं आहे. काय गोंधळ झाला तुम्हाला समजलाच असेल. फक्त गोबीमुळे गोंधळ झाला आणि ह्या गोबीचा गोंधळ आता मला वाटतं बऱ्यापैकी सॉल्व झालेला आहे. कसा वाटला व्हिडिओ हे लाईक करा, कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. मला तरी वाटतं की एवढं काही नव्हतं व्हिडिओमध्ये असं माझ्या हिशोबाने, पण तुमच्या हिशोबाने काय कसं काय नाही हे मला कळवा, म्हणजेच मला कळेल काय होतं काय नव्हतं. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थोडं डोकं जाम झालेलं आहे नेहमीप्रमाणे, कारण थंडी चालू आहे तुम्हाला तर माहीतच आहे. आणि DSKला थंडी बिंडी बिलकुल बी जमत नाही. थंडीने मला एवढा त्रास होतो की विचारू नका, भरपूर सारा. आणि मोस्टली तर मी जास्त दिवस मुंबईमध्ये काढले, तर मुंबईची गरमी तर तुम्हाला माहीतच असेल कशी असते. दमट वातावरण आणि गरमी कशी असते. तिकडे वेगळं असतं वातावरण आणि तिकडे आल्यापासून वेगळं वातावरण. त्यामुळं कंटिन्युअसली माझं नाक असं पूर्ण जॅम राहतं, आहे की नाही. आता मी आरशातला व्ह्यू सोडून, हा आपला आरसा नेहमीप्रमाणे, हां तुम्ही मिस करत असाल ना हे.
बघा आलो का. चला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. गुड नाईट, टेक केअर, बाय बाय. आणि गुड मॉर्निंग, शुभ सकाळ हे नेक्स्ट व्हिडिओसाठी, म्हणजेच सकाळी हा व्हिडिओ बघत असेल तर एकदम. चला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओला. हे बघा मित्रांनो 10 वाजलेले आहेत आणि ही हो ना, ती मम्मी पकड आणि हे बरं, पप्पा, आता तेलकट आहे धरता का? हे 2 जण मिळून काय करायला इथं. ताकद लय मोठी. आणि इकडे शिवानी बसलेली, तिला काहीच समजा झालं काय चाललं काय नाही. ते कोणी फिरिते का? लोक फिरतात का? कोणी फिरीत का? कमी खर्च करायचं नाही, लागते तेवढं मी टाकते, तुम्ही फिरवा कोणतरी. हा हे काय चालेल. गुळ असेल, मी टाकू का? या गुळ. मी टाकते, तुम्ही फिरवा. अरे त्याला नेऊ द्या ना, जरसं गरम गरम टाकीत असते का. गरम नसते त्यात. थोडं थोडं टाका ना. थोडं थोडं टाक ना. ए बाबा त्याचं लाटणं बाहेर येऊ राहिलं ना बाबा, असं काऊन करायली. नुसतं बाहेर यायला लागलं तरी ती बघायला नाही काय व्हायला लागलं काय नाही व्हायला तुम्हाला लागलं. असं फिरता येईना का हो? हो. फिरा फिरव आडू नको. फिरव. टाकू का? टाका. गरम आहे कढी. मग पाहू ते इकडे पडन बरं ते नीट टाका पडलं ना. पप्पा कल्याण सोडून बोललं ते चिटकलं हाताला तर कसं होईल. म्हणजे काय मग शिवानी तर लांबच पळायला लागली. प्लास्टिकच आयटम येतो माणसं नसल्यावर कोण. ए प्लास्टिक आयटम जर का देऊ ते गुळे देऊ. थंड झालं कडक होतो. थंड झाला ना तर कडक होतो रोहन देऊ. तो काय मजा समजा का प्लास्टिक आयटम सारखाच देऊ. मग अजून टाकायचं तर अजून आहे आपल्याकडं. सगळं टाकला. ते दुसरं नवीन ठेवला जुना काढ. ते जास्त ती झालं. जोडी पडली भाग चपातीची. असं कसं काढापाडी करायला तू. झालं पटापट हलू लागत त्याला. त्यात अजूनही कढई मधला काढा पुसून घ्या गुळ. त्याच्यात टाका लागेल ते पावडर. अरे हाताने मिक्स करणं ते. धर ना, घाल हात. सांगायला उद्देश द्यायला नाही पक्का आहे. फिर से हो गया मैटर थोड़ा बहुत. खाली कोरडायचं ते सगळं. सकाळपासून नुसते मॅटर चालू आहे. काही ना काही मॅटर व्हायला लागले. गरम असेल ते. तर तुम्हाला काय दुसरं अरे काय गाव जेवण आहे का एवढे मोठे लाडू घेतले तुम्ही. कवर चालणार हे रातभर गोळ गोळ करीत बसले. म्हातारीने केले लाडू. हे पाय ना हिचे लाडू पाय ना. हे बघ कोणी केलं का? ए हे लाडू बघा ना. मस्त केलं ते छान हाताशी. केलं. बरोबर बरोबर शिवानी कर. माझे मोठे झालेले छोटे कर. छोटे करून टाक. नाही तसेच पाहिजे मोठे. एका लॉरीमध्ये पोट भरायला पाहिजे. नाही आता माहित नाही. चला आता आपण आता विश्रांती घेऊया, कारण मला झालेली सर्दी आणि या सर्दीच्या हालतीमध्ये मला काही सुधारणार नाही. कारण मी माझी सर्दी जी आहे ना ती 12 महिन्यातून 11 महिने माझ्याकडेच असती, माझ्या शरीरावरती असती. गेल्या कमीत कमी लॉकडाऊनच्या नंतरपासून मला हा प्रॉब्लेम व्हायला लागला आहे का नाही. चला बाय बाय, गुड नाईट. हे चालत राहील रोजच्या रोज. तुम्हाला नवीन नवीन काय काय बघायला भेटतच राहील. सबस्क्राईब करून देणार आहोत आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला सगळ्यात आधी नोटिफिकेशन येईल. ओके, बेल आयकॉनवरती क्लिक करा. तिथं तुम्हाला दिसत असेल बेल आयकॉन, क्लिक करा. ते पहिलं ऐका. सबस्क्राईब तर करताच तुम्ही, पण बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे नोटिफिकेशन फास्ट तुमच्यापर्यंत येईल. पहिला व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटत. आणि जे फर्स्ट कमेंट करत ना त्यांना ऑलवेज, म्हणजे त्यांना नाही सगळ्यालाच रिप्लाय देतो मी, हे का नाही. आता मला काही सुधारत नाही आहे. चला गुड नाईट, बाय बाय.